खबर महाराष्ट्र के अकोला से है, जहां सितंबर और अक्टूबर माह में नवदुर्गा उत्सव, विजयादशमी, धम्मचक्र प्रवर्तन दिवस सहित विभिन्न उत्सव मनाए जा रहे हैं और इस दौरान प्रशासन की ओर से आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराने के साथ साथ परमिट के लिए एकल खिड़की लागू करने के निर्देश जिला कलेक्टर वर्षा मीणा ने आज यहां दिए। जहां आगामी उत्सवों की योजना बनाने हेतु जिला कलेक्टर की अध्यक्षता में योजना भवन में एक बैठक आयोजित की गई। इस दौरान जिला परिषद की मुख्य कार्यकारी अधिकारी, नगर आयुक्त, निवासी उप कलेक्टर, अतिरिक्त पुलिस अधीक्षक, लोक मंडल के पदाधिकारी आदि उपस्थित थे। जहां प्रारंभ में विभिन्न विभागों के माध्यम से लोक मंडलों को प्रदान की जाने वाली सेवाओं और सुविधाओं की जानकारी दी गई। जहां शहर में सार्वजनिक उत्सव समूहों को सभी परमिट एक ही स्थान पर उपलब्ध कराने के लिए नगर निगम के द्वारा एकल खिड़की लागू की जाएगी और इसे ग्रामीण स्तर पर पुलिस थानों में लागू किया जाना चाहिए। नियमित जलापूर्ति, जुलूस मार्ग पर पर्याप्त बिजली व्यवस्था, स्वच्छता, स्वास्थ्य दल आदि की योजना बनाई जाना चाहिए। संवाददाता धनराज सपकाल की रिपोर्ट। शहरांची मंडळ आपले जिल्ह्यात बसणार आहे, त्याच्यामध्ये आपण पूर्ण भारतीय शहरांची मंडळ बसणार आहे आणि मागच्या 5 वर्षांमध्ये 15 केसेस दाखल झाले। त्या 15 केसेसमध्ये मुलीची छेडछाडची घटनामध्ये गुन्हा दाखल झालेले आणि काही ठिकाणी 188 प्रमाणे गुन्हा दाखल झालेले। त्याच्यासाठी आपण पण बघितलं असेल तर गावांमध्ये आणि गणेश उत्सवामध्ये पोलीस विभाग सर्व मंडळ सोबत आपण एक कर्मचारी नेमणूक केलेले होते। तुम्हाला काहीच पण अडचण असेल तर त्या कर्मचाऱ्याला सांगितलं तर तुमच्या अडचण लवकरात लवकर आपण कमी करण्यासाठी प्रयत्न केलेले आहे। त्याच्यामध्ये आपण मॅक्सिमम सक्सेस पण झालेले आहे आणि वेगवेगळ्या कार्यालयामध्ये जाण्याची आवश्यकता भासणार नाही। पाणी पुरवठ्याच्या बाबतीमध्ये 5-6 दिवसाऐवजी ॲटलिस्ट 3 दिवसावर पाणी पुरवठा कसा करता येईल याचं आम्ही नियोजन करू। 2 दिवसावर आणणं जरा अवघड आहे, कारण सर्व भाग आपला कव्हर होणार नाही। त्याच्यानंतरची आपली जी स्वच्छतेची मागणी आहे, सर्व परिसर आपल्या ज्या ठिकाणी गरबा बसतील त्या ठिकाणी आम्ही विशेष लक्ष देऊ। ज्या ठिकाणी आपल्या मूर्तीची स्थापना होत असेल त्या ठिकाणी आपल्याला स्वच्छतेच्या संदर्भामध्ये आम्ही जागरूक आहोतच, परंतु आपल्या सर्वांना माझी एक विनंती राहील की आपण जे निर्माल्य आहे ते वेगळ्या पद्धतीने आपण साठवून ठेवलं तर आम्हाला ते एकत्रितपणे आम्हाला गोळा करण्यासाठी सोयीचं जाईल। ते दररोज गोळा करणं शक्य होणार नाही। जोडून देतो, माननीय उच्च न्यायालयामध्ये 2011-2025 रोजी जी एकत्रित ऑर्डर केली आहे ती संपूर्ण जिल्ह्याला लागू आहे। त्यामध्ये गणपतीमध्ये आपण 4 दिवस दिले होते, 5 दिवस होते। त्यानंतर नवरात्रीमध्ये आपण अष्टमी आणि नवमी हे 30, 9 आणि 1, 10 आपण यामध्ये रिलॅक्सेशनची ऑर्डर ऑलरेडी दिलेली आहे। त्यांची युनिट तात्परतेने सेवेमध्ये उपलब्ध व्हावे, ॲम्ब्युलन्स वगैरे सगळे फंक्शन झाले असले पाहिजे, त्याच्यात आपले ड्रायव्हर्स अवेलेबल असले पाहिजे। त्याची जो ॲम्ब्युलन्सचा जो इमर्जन्सी कॉल आहे ते उचलून त्याच्यावर कारवाई लवकरात लवकर घेतली पाहिजे। आपले सब सेंटर्स PHC मध्ये मेडिकल स्टाफ सगळा व्यवस्थित प्रेझेंट असला पाहिजे। MSCBचे खूप असे निघाले आपले, त्याच्यात MSCBला जो वीज पुरवठा याच्या आपले कालावधीमध्ये करायचे त्याची तुम्ही आताही व्यवस्था प्रिपेअर करून घ्या। आपल्याला लोड शेडिंगच्या विषय जो वारंवार सांगितलं जाते ते विषय नाही निघाला पाहिजे। व्यवस्थित तुम्ही तुमची जे काही प्री प्रिपरेशन लागतं ते करून घ्या। आता सांगितलं की त्यांना लॉ अँड ऑर्डर बघायचं आहे, कम्युनिकेशन खूप महत्त्वाचं आहे। एकदम वरच्या अधिकारीला कम्युनिकेट केलं, आपल्या माझ्यापर्यंत सगळी माहिती आली पाहिजे। माझ्या फोनवर तुम्हाला काही अडचण असेल ती डायरेक्टली कॉल केला तुम्ही डायरेक्टली आपले जो फील्डचे अधिकारी आहेत त्याला कोऑर्डिनेट करायला सांगू शकते। त्याच्यानंतर स्टेट एक्साईजचा जो दारूबंदीचे जे काही कायद्याप्रमाणे आपले जो अंमली पदार्थ असतात त्याच्यावर जसं तुम्ही सांगितलं की ॲटलिस्ट अवैध जे काही आहे त्याच्यावर कारवाई करावी। जो माहिती सादर केलेली आहे त्याच्याप्रमाणे एकदा मी रिपीट करून घेते, कारण मोस्टली विषय कव्हर झालेले आहे। त्याच्यात लाईटच्या विषय निघाला होता, पोलीस व्यवस्था होमगार्डच्या विषय निघाला होता, वन विंडो क्लिअरन्सचा विषय निघाला होता, पाणी पुरवठा तो एक जनरल इश्यू आहे, साहेबांनी तो ॲड्रेस केलेला आहे। जे ध्वज वगैरेचा तुम्ही इतर धर्माचे ध्वजच्या विषय निघाला होता त्याच्यावरती मी पोलीस विभागाला कारवाई करण्याचे निवेदन करते। अवैध मास्क विक्रीचा एक विषय निघाला होता, ते पण बघितलं पाहिजे। अवैध मास्क विक्री बंद करावे असा एक विषय निघाला। हायवेचे
कोण कोण आल्यात खूप हार्डवर्क करत आहे म्युनिसिपल कॉर्पोरेशन, पोलीस डिपार्टमेंट आणि जसं गणेश चतुर्थी एक चांगले शांतताप्रमाणे आपली पार पडली तसंही ही पुढचे 2-3 आपले जो आमचे फेस्टिवल्स आम्ही साजरे करणार आहोत त्याच्यात पण आम्ही एकदम दक्ष आभार. तुम्ही तुमच्यामुळेही सगळे आपले जो फेस्टिवल साजरा केले जातात ते चांगल्याप्रमाणे पार पडतात. पुढे पण तुम्ही तसाही सहयोग करा आणि सगळे अधिकारी म्हणजे सगळी टीम अकोलाला विनंती आहे की चांगल्याप्रमाणे हे पुढच्या 1 महिन्यात जे काही आपले सण आहे ते आम्ही चांगल्याप्रमाणे ते तरी आपण प्रोव्हाइड करावे. यावर्षी सुद्धा जे प्रशासनाच्या वतीने जे परवानग्या ते आम्हाला घ्यावं लागतात. फॉर एक्झाम्पल कोणतीही महानगरपालिकेची असेल तर त्याच्या संबंधाने एक खिडकी योजना जी गणपती उत्सवामध्ये आपण ज्या किंवा जे गरबा उत्सव समिती जास्त वाहन असल्यामुळे ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो.